गफलत झाली की नाही ओळखायची, पण गफलत नाही झाली पाहिजे. एकदा आपण देव ओळखला ना तर देवालाच ओळखायचं, हा देव आहे हेच म्हणायचं. माणसं देव ती कधी नाही म्हणायचं, सगळे देव एक कधी नाही म्हणायचं. वेगवेगळ्या प्रकारचं धान्य आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचं मन आहे की नाही. एक कसा, एकच परमेश्वर आहे हे मात्र निश्चित आहे. एकच आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा नाहीच आहे. बाकी जे आहेत त्या देवता आहेत, पण तुम्ही देवतेला आणि परमेश्वराला एकच करून टाकलं. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन, हे करून टाकलं. अरे ममे वंश या अर्थाचा शब्द काय होतो? ममे वंशो, ममे म्हणजे माझं, अंश म्हणजे ज्ञान, त्याच्यावर आहे तो. ममे वंशो जीव लोके, जीव देवता, प्रपंच, परमेश्वर आणि देवता याचं तो ज्ञान जाणतो, या अर्थाने ते सांगितलेलं आहे. पण तुम्ही ममे वंशो म्हणजे त्या ठिकाणी जीव आणि परमेश्वर एकच करून टाकलं, असं नाहीये मित्रांनो. अंश म्हणजे ज्ञानाच्या अर्थाने घेतलेला आहे. काय ममे वंश म्हणजे पिंडस्थच्या अर्थाने घेतलेला आहे. जसं पिंडस्था म्हणजे प्रत्येक देवतेची पिंडस्था तुमच्या देहात आहे, आणि म्हणून म्हटलं तसं. आणि ती जर पिंडस्था तुमच्याकडे एखादी नसेल तर तुम्ही अयुक्त आहात, तुम्हाला ज्ञान होत नाही. असून सुद्धा, जगून सुद्धा तुमचा काही फायदा नाही, कारण पाप पुण्य काहीच लागत नाही. अयुक्त जीव आहे तो, त्याला ज्ञानही होत नाही, त्याचा अधिकारही नाहीये. म्हणून अधिकार आलाय तुमचा फळाला मित्रांनो. हात आहे, कान आहे, पाय आहे, नाक आहे, तोंड आहे, जीभ आहे, सगळं तुम्हाला, काही कमी आहे तुम्हाला. आणि म्हणून हा अधिकार वाया घालू नका मित्रांनो. देवाला ओळखा, देवाला ओळखल्यानंतर सब ढप करू नका, ध्यानात घ्या. इथं उपाध्ये बासाची गफलत होऊ राहिली, म्हणून आता देव म्हणतायत उपाध्ये बासाला, पा आतापर्यंत आम्हाला देव म्हटलं आणि आता कोणाला म्हणतो बघा.